विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. 90% नाही 100% मुलांचं ड्रीम कॉलेज हे पुण्यातीलच वन ऑफ द कॉलेज असतं. सिरियसली बरं का. जास्तीत जास्त मुलांना पुण्यालाच जायचं असतं. मी आमच्या एरियाबद्दल बोलतोय, सातारा, सांगली, कोल्हापूर. एक ब्रिलियंट स्टुडंटला विचारायचं, की तुझं काय टार्गेट आहे? तर तो म्हणतो सी हेच कॉलेज पुन्हा सांगितलं जातंय. नाही तर व्ही सुद्धा दी बेस्ट कॉलेज आहे. वालचंद आणि व्ही नाही, व्ही-आय-टीच. पी एवढंच बेस्ट पी-आय-सी-टी कॉलेज आहे. मग सगळी बेस्ट कॉलेज तर पुण्यातच आहेत. हे बघा, मुंबईला आहेत, नागपूरला कॉलेजेस आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज जळगावला सुद्धा आहे, कराडला आहे, सगळ्या ठिकाणी कॉलेजेस आहेत. पण पुण्यातलं लाईफच वेगळं आहे ना, एक वेगळंच अट्रॅक्शन आहे. मग सगळ्यांना पुण्याला घ्यायचंय. पुण्याला काय म्हणलं जात होतं आतापर्यंत? विद्येचं माहेरघर. आणि आता पुणे हे विद्येचं माहेरघर होतं, पण झालेलं आहे शिक्षणाची बाजारपेठ. मोठं मार्केट आहे पुणे म्हणजे. मोठे-मोठे जे प्लेयर आहेत, ॲलन असेल, कोटामधले जे मोठे-मोठे कॉलेज असतील, सॉरी क्लासेस असतील, ते आता पुण्यात आहेत. पुण्यात काय काही दिवसात आम्हाला साताऱ्यात सुद्धा बघायला मिळतील अशा ब्रांचेस म्हणूया आपण. मग याचा अर्थ आता आपल्याला कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील हे मी बोलणार आहे. माझं टार्गेट आहे सर्वसामान्य पालक. हां, म्हणजे म्हणतो ना मिडल क्लास. यांची इन्कम एक जेमतेम असते. 2-3 मुलं असतात यांना म्हणूया आपण. प्रत्येकाचा शिक्षणाचा खर्च असतो. घरातील मोठा मुलगा जर तुम्ही असाल, तुम्हाला पुण्याला जायचं असेल, तर पालकांना बाकीच्या दोघांचा एकाचा विचार करावा लागतो. प्रत्येकाच्या ट्युशन, शाळा, कॉलेजेस याची फी, त्याची फी आणि जेमतेम पगार. मग आता कोणत्या गोष्टी विचारात घ्यायच्या, की जेव्हा आपल्याला पुण्याला जायचंय तेव्हा? पहिली गोष्ट म्हणजे तुमचं बजेट. मी क्लिअरली सांगतोय लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाला किंवा तुम्ही ॲज अ स्टुडंट म्हणजे तुम्ही बघताय जास्तीत जास्त स्टुडंटपेक्षा पालक माझा व्हिडिओ पूर्ण बघतात बरं का मन लावून. जर एखादा पालक असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. मुद्दा असा आहे 1 वर्षासाठी मिनिमम ₹1,00,000 लागणार आहेत राहण्या-खाण्यासाठी. हां, कमीत कमी खर्च पकडतोय मी हां. आणि यात मी जाण्या-येण्याचा खर्च सुद्धा अजून ॲड केलेला नाहीये. तो काउंट केला तर लाख, ₹1,25,000 खर्च तर येणार आहे. हॉस्टेल, मेस या सगळ्या गोष्टीमध्ये एवढे पैसे लागणार आहेत. पहिली गोष्ट. बरं हे 1 वर्ष नाहीये, 4 वर्ष हा खर्च सलग करावा लागणार आहे आणि त्यात महागाईनुसार थोडी वाढ होत राहणार. पालकांनी पहिली गोष्ट ही लक्षात घ्या. मग काय होतं माहितीये का? आता बघा समाज कल्याण ऑफिस. हे समाज कल्याण हे शब्द तुम्हाला आता माहिती झालेत. कास्ट व्हॅलिडिटीमुळे तुम्हाला माहिती असेल. हे समाज कल्याणचं ना एक हॉस्टेल पण असतं बरं का. इथं ना पूर्णपणे मोफत राहण्याची त्याचबरोबर मेसची सोय असते. ओके. अरे पण जागा एकदम लिमिटेड असतात ना. तिथं पण मेरिट लागत असेल कदाचित. मग याचा अर्थ सगळ्यांना तसं ऑफिस ते हॉस्टेल मिळणार आहे का? नाही. मी तुम्हाला सांगू का? हे जे हॉस्टेल्स आहेत, जे गव्हर्नमेंट रन करतं, अगोदरच्या काळात ह्याच्या भयंकर तक्रारी असायच्या. पण मी तुम्हाला सांगू का? माझा एक स्टुडंट आहे. त्याची बहीण इस्लामपूरला पण एक गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे बरं का. त्यांच्याकडून जे मला ऐकायला मिळालं ना, ते ऐकून मला अतिशय आनंद झाला. ते म्हणले, की तिथं कुठलेतरी आयुक्त आहेत बरं का, त्यांचं नाव मला आता आठवायला पाहिजे होतं, नाही आठवत. त्यांनी एवढे चेंजेस केले त्या हॉस्टेलमध्ये, समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये, की टॉप क्वालिटीचं जेवण त्यांना फळं मिळतायत, फ्रुट्स मिळतायत. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी दूध असेल, जेवताना तूप, एवढ्या गोष्टी. खरोखर त्यांचे आभार मानले पाहिजेत. पण सगळ्यांना ॲडमिशन तिथे मिळणार आहे का? नाहीये. ठीक आहे. पंजाबराव देशमुख सारखी एक योजना असते, की जिथं तुम्हाला वर्षाला तुमच्या त्या स्थितीनुसार काही गोष्टी, काही रक्कम परत मिळते. 15,000, 20,000, 25,000 पर्यंत वार्षिक. ठीक आहे, त्यातून थोडंफार रक्कम कमी होते, पण खर्च हा आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. मग इथं मी तुम्हाला सांगतो, माझं टार्गेट फिक्स आहे मिडल क्लास. मग मी तुम्हाला सांगतो, तुमची जी संगत असेल ना, सिरियसली ती चांगली असली पाहिजे. मी तुम्हाला सांगतो माझ्याकडं ना ऑफलाईन हॉस्टेल आहे. थोडीफार मुलं आहेत. माझ्याकडे 10 मुलं 11वीची आणि 10 मुलं 12वीची आहेत. एक 20 मुलं माझ्याकडे राहतात. माझं हॉस्टेल मोठं नाहीच आहे. गेल्या आठवड्यात त्यातल्या दोघांना मी एवढं बदडून काढलं होतं. जोरात फटके दिले. रिझन काय? पिझ्झा खायला गेले होते. मेस सुरू असताना पिझ्झा खायची गरज नव्हती. तुमच्या पालकांनी मेससाठी पैसे भरलेले आहेत. मग असताना ₹500 खर्च करायची गरजच नव्हती. पण तुमच्या संगतीत जर असे पिझ्झा खाणारे मित्र असले, तर ऑब्व्हियसली हे सकाळी ब्रेकफास्टला बाहेर जाणार आहेत. मेसमध्ये उगाच जेवायचं म्हणून जेवणार आहेत.
संध्याकाळी 4 वाजता पुन्हा हे कॉफी प्यायला जाणार आहेत, ज्यूस बारमध्ये जाणार, आणखीन कुठं-कुठं जातील. हे महिन्याला या लोकांना जे अति श्रीमंत लोकं असतील, हायर मिडल क्लास असतील. माझ्याकडे एक स्टुडंट आलाय पुण्यावरून. पुण्याला तो क्लासला एक्सटर्नल म्हणजे गेला होता. साताऱ्यातलाच होता. तर तो 12th माझ्याकडे आलाय. मी त्याला विचारलं, "त्याला तुला महिन्याला किती रुपये पप्पा पाठवत होते किंवा तू मागायचास?" लगेच म्हणला 15K. आता 15K म्हणजे कळालं का? बऱ्याच जणांना कळणार पण नाही. के म्हणजे 1000 म्हणजे त्या स्टुडंटला एका महिन्याला 11वी स्टुडंट ₹15,000 लागत होते. काय करत होता एवढ्या पैशाचं? म्हणजे पहिली गोष्ट पुण्याला जाताय बजेट इम्पोर्टंट आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत रे. मी तुम्हाला सांगू का? सर्वसामान्य आपण एकतर ट्रेननं किंवा बसनं प्रवास करतो. स्टँडला स्वारगेटला उतरा, नाहीतर बस रेल्वे स्टेशन आय थिंक शिवाजीनगर असेल. तिथं बाहेर पडला की रिक्षावाले तुम्हाला गाठतात. आणि इथूनच तुम्हाला लुबाडायची सुरुवात होते म्हणूया आपण. मग इकडं जायचंय, तिकडं जायचंय, एवढे पैसे द्या, तेवढे पैसे द्या. बस आहेत. पुण्यात बस चांगल्याच आहेत. पण मी तुम्हाला सांगतो माझ्या क्लासमधली जी मुलं पुण्यात गेली, त्यांना बऱ्याच वेळा त्यापैकी बऱ्याच मुलांना असे अनुभव आलेत, की बसमध्ये एवढी गर्दी असते. मग मोबाईल गेला, पाकीट गेलं, पर्स गेलं, हे गेलं, ते गेलं. पुण्यात जाताय पहिली गोष्ट ती आहे. भरमसाठ गर्दी. तर काही लोकांना सवय असेल याची, पण काही लोकांसाठी हे नवीन असणार आहे. खूप नवीन असणार आहे. स्वतःच्या वस्तूंची स्वतः काळजी घ्यायला शिकावं लागणार आहे. सांगू का तुम्हाला हा पॉइंट फिक्स करा एकदा बास. अभ्यासू मित्र बनवा. ओके. आपल्यासारखीच आर्थिक परिस्थिती असणारे मित्र असावेत किंवा अतिश्रीमंत असू देत ना, पण त्यांच्याबरोबर राहायचं म्हणलं, तर एक लक्षात घ्या, की आपल्याला जमेल का याचा पण विचार करावा लागतो. मी तुम्हाला सांगू का, महिन्यातून 2 वेळा ना मेसला सुट्टी असते. मग अशा वेळेस ना, ही जी मुलं आहेत ना, ती बाहेर मोठ्या-मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जातील. सॅटर्डे संडेला सुट्टी आहे, ही मॉलमध्ये फिरायला जातील. मॉलमध्ये वेगवेगळ्या गेम्समध्ये ही ₹1000 खर्च करणारी मुलं आहेत. मग अशा वेळेस खरोखर मी परत सांगतोय बरं का, माझं टार्गेट वेगळं आहे. आता काय म्हणतील, किती वेळा तेच-तेच सांगताय. तर हा व्हिडिओ ठराविक लोकांसाठी आहे, की ज्यांनी हे जाणून घेतलं पाहिजे, की पुण्याचं अट्रॅक्शन आहे. 3000 हा आकडा लिहिल्यानंतर तुमच्या काय लक्षात आलं? 3000 च्या पुढं कोटी लिहितो मी. हां, 3000 कोटी. सांगू का तुम्हाला? एवढ्या किमतीचं आय थिंक ड्रग्स पुण्यात सापडले गेल्या 4-5 महिन्यातली ही गोष्ट आहे लक्षात घ्या. 3000 कोटी म्हणजे अगदी आता मला तर वाटतंय, की किराणा मालाच्या दुकानात ड्रग्स मिळत असेल, पुण्यात असं मिळत असतील अशा गोष्टी. पुन्हा हाच पॉइंट आला. मी तुम्हाला सांगतोय मित्र चांगले असतील ना, तर पालकांना काही टेन्शनच राहणार नाही. हॉस्टेलला ॲडमिशन घेणार आपण. बरोबर आहे. कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहणार आहे आपण. मग इथं तुम्हाला ना तुमच्या जे काय म्हणूया आपण ना, आता ऑनलाईन आहे तुमच्याकडे काय Google Pay, PhonePe असल्यामुळे काही टेन्शन नाहीत. काय पैसे पाहिजेत पालक तिकडून पाठवतात. म्हणजे सांभाळावे लागणार नाहीत तुम्हाला रक्कम. ती एक चांगली गोष्ट आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट बरं का, ही महत्त्वाची आहे. माझा एक रूम पार्टनर होता बरं का, फर्स्ट इयरला. सलमान खानचे सगळेच पिक्चर बघायचा. अगदी फ्लॉप जरी असला तरी बघून यायचा. सिरियसली बरं का. अगदी आम्ही म्हणायचो, "अरे, तो एकदम खराब पिक्चर आहे." तो म्हणायचा, "पिक्चरच्या स्टोरीशी मला देणं-घेणं नाही. मला सलमान खानला बघायचा आहे. तो कशी हेअरस्टाईल करतोय किंवा तो कपडे कसे घालतोय." आणि एक मी बोललोय अगोदर परत बोलतो. मग एका पिक्चरमध्ये त्यांनी जे सिगारेट जी काय ओढली होती, हवा काय सोडली होती, कशी धूर काय केला होता, ते बघून त्यानं ते सुरुवात केली. आणि तुम्हाला माहिती आहे, हे सिगारेट किंवा अशी काही व्यसन जे असतात ना, ती इझिली जात नाहीत. आज पण तशीच परिस्थिती आहे त्याची. पाकीटच्या पाकीट सिगारेट ओढत असेल. मुद्दा काय, की आपल्याला ना अनुकरण करायचंय पण चांगल्या गोष्टीचं. आलं का ध्यानात? खूप चांगल्या गोष्टीचं. पुणे नो डाउट इथं प्लेसमेंट्स काही काही कॉलेजेस असे आहेत, की जिथं जबरदस्त प्लेसमेंट मिळतोय तुम्हाला. हां, तेच तर पाहिजे ना आपल्याला. पुण्यामध्ये एम-पी-एस-सी, खूप चांगले क्लासेस आहेत. काही वेगवेगळ्या अकॅडमीज असतील, ज्यांचे रिझल्ट्स पण खूप चांगले लागतायत. मग अशा गोष्टींसाठी मला पुणे हवंय. मला रविवार मॉलमध्ये फिरण्यासाठी पुणे नको आहे किंवा तिथलं जे काही वेगळं लाईफस्टाईलचं आकर्षण असेल तुम्हाला, तर ते आपल्याला नको आहे. आपल्याला आई-वडिलांनी इथपर्यंत पाठवलंय हेच त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. त्याच्यापुढं आपल्याला आपलं कर्तृत्व सिद्ध करायचंय आणि आपल्याला पुढं जायचंय. हे लक्षात घ्या. आता मला माहिती आहे, की पुणे ही सिटी जबरदस्त आहे. लगेच हे जे ओरिजिनल पुणेकर असतात ना, त्यांना ह्या गोष्टीचा राग येतो. ऑब्व्हियसली ते म्हणतात, की पुण्यातली आम्ही चांगलीच लोकं आहेत. तुम्ही जे बाहेरून आलाय ना, त्यामुळे पुणे डिस्टर्ब झालंय. पुण्यातलं ट्रॅफिक काही टू व्हीलर वगैरे घेऊन जायची गरज नाही. मी आता माझा मुलगा पुण्यात आहे ना, तो सरळ सांगतो, की चालत लवकर पोहोचतो कॉलेजमध्ये तो. टू व्हीलर घेऊन करणार आहे काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, की टू व्हीलरची गरज नाहीये. चालत तुम्ही पोहोचू शकताय आणि मी सांगू का तुम्हाला, आता विषय कुठला निघाला होता? ट्रॅफिकचा.
ती न्यूज पण तुम्हाला माहित असेल. कोणती न्यूज? की पुण्यातल्या आय थिंक 30 प्लस आय-टी कंपन्या ज्या होत्या, त्या पुणे सोडून गेल्यात. का? ट्रॅफिक इश्यूमुळं. आता मेट्रो होते. ऑलमोस्ट सुरू झालेली आहे. बरेचसे त्यांचे नवीन रूट्स पण सुरू होतील. त्यामुळे तो बऱ्यापैकी त्रास कमी होईल नक्की बरं का. बरं या व्हिडिओमध्ये भरपूर मुद्दे मांडायचे आहेत. तुम्हाला काय वाटतंय मला सांगा, की पुण्यातले प्लस पॉइंट, मायनस पॉइंट कोणते आहेत ते? पहिली गोष्ट आणखीन एक सांगतो. आता शांतपणे लक्ष द्या. व्ही-आय-टी म्हणलं की कुठलं कॉलेज लक्षात येतंय? पुण्यातलं व्ही-आय-टी बरोबर आहे. मी जर म्हणलं समीर शेख तर कुठलं चॅनल सॉरी कुठलं कॉलेज तर समीर भैय्या जो तुमचा आहे तो विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी वडाळा मुंबईमध्ये आहे. आय थिंक दोन्हीही कॉलेजमध्ये हॉस्टेल नाहीये. हॉस्टेल नाहीये. मग काय करणार? ओके, मग पीजी रूम्स. ओके, आलं का हे? आता इथं नवीन एक अनुभव तुम्हाला येईल. फ्लॅटच बघूया ना आपण तुम्ही म्हणणार. फ्लॅट शोधायला गेल्यानंतर ना सापडत नाही. मग ब्रोकर आला. ब्रोकर आला म्हणलं की त्याचं ब्रोकरेज आलं. एका महिन्याचं भाडं त्यांना द्यावं लागतं. तो खर्च वेगळाच आला आणखीन. मी हे का सांगतोय? या सगळ्या गोष्टींची तयारी ठेवली पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आणखीन काय सांगू तुम्हाला, की ब्रोकरेज वगैरे सगळं तर ठीकच आहे. काही हरकत नाही. पण तुम्हाला तसे पार्टनर पण शोधावे लागतील. शोधावे लागतील. मग स्वतःहून शोधायला गेल्यावर रूम लवकर मिळत नाही. ब्रोकर बघावा लागतोय. ब्रोकर बघू नका. सीनियर्स काय असतील तर त्यांच्याकडून माहिती घ्या. तुमच्या गावातले, कॉलेजमधले काही ओळखीची मुलं असतील त्या एरियात राहत असतील, माहिती काढा. एका महिन्याचं ब्रोकरेज वाचेल. अरे फ्लॅटचं भाडं काय कमी असणार आहे का पुण्यातल्या शिवाजीनगर सारख्या भागात? शिवाजीनगर का बोललो? कारण मॉडर्न, पीव्हीजी, एएसएसएम, सीओईपी एम-एम-सी-ओ-ई बऱ्यापैकी कमेन्स कॉलेज आता हे मुलींचं माहिती आहे मला, पण हे त्याच एरियात बऱ्यापैकी आहे ना, कर्वेनगर, शिवाजीनगर या भागामध्ये. आता जर तुम्ही डी-वाय पाटील पिंपरी आकुर्डी असा विचार केला, तर तिथं कमी खर्चिक असेल असं वाटतंय? नाही, तिथं पण रेंटचा विषयच नाही, खूपच वाढलेला आहे खर्च. म्हणजे पुण्यात जायचं म्हणजे खर्च आहे. पुण्यात जायचं म्हणजे भीती आहे. पुण्यात जायचं असेल, तर अरे करेल का हा मुलगा का वाया जाईल? काय होईल? या काळजीत पालक आहे. मग सगळी जबाबदारी आपली आहे ॲज अ विद्यार्थी तुमची. तुम्ही पालकांना आश्वासन द्या, की काहीही काळजी करायची नाही. तुम्ही तुमच्या पालकांना म्हणलं पाहिजे, की आयुष्यात अशी एकही वेळ येणार नाही, की माझ्यामुळे तुम्हाला खाली मान घालावे लागेल किंवा मी कुठे चुकेन, माझ्याकडून कुठली चूक घडेल, की ज्यामुळे तुम्हाला बोलणी खावी लागतील, असं होऊन देणार नाही. असं पालकांना बोला. आणि एक लक्षात घ्या, मी मगाशी बोललेलं वाक्य रिपीट करतोय. इथपर्यंत पोहोचवलंय ह्यातच त्यांचे आभार आहेत. आता स्वतःच्या कर्तृत्वानं सगळं घडवायचंय. ऑल द बेस्ट.